आज मी सकाळी सकाळीच असं गॅसवरती लोखंडी गज का गरम करते चला तर पुढे तुम्हाला सांगतेच, पण त्या अगोदर मी आज सकाळी मस्त अशी भरल्या वांग्याची भाजी बनवलेली होती काळ्या मसाल्यातली, जी की सगळ्यांना आमच्या घरामध्ये खूप आवडते। त्यानंतर मग घरातील जी छोटी मोठी कामं बाकी होती ती करायला घेतली आणि सोफ्याचे कवर वगैरे झटकून घेतले। दिवसभरात हे कितीही वेळा झटकले ना तरी ते पुन्हा जशास तसे होऊनच जातात, पण आता मुलं शाळेत गेलेले आहे तोपर्यंत म्हटलं चला घर एकदा पूर्ण क्लीन करून घेऊया। आणि सगळा स्वयंपाक झाल्यानंतर माझ्या गॅसच्या ओट्याचे हाल हे असेच असतात दररोजचे, आणि ते सगळं क्लीन केल्याशिवाय मला काही चैन पडत नाही। म्हणून म्हटलं चला एकदा ओटा वगैरे स्वच्छ करून घ्यावा, आणि मग त्यानंतर मी एक कडप चहा घेत असते आणि मग शरीरला आणायला स्कूलमध्ये जात असते। तर रोजच गॅसचा ओटा कोण कोण धुतं मैत्रिणींनो नक्की मला कमेंटमध्ये सांगा, मला तर ते धुतल्याशिवाय अजिबात करमत नाही। तर हा गज मी यासाठी गरम करत होती, मी जे जास्वंदाच्या फुलाचं रोप माहेराहून येताना आणलेलं होतं ना, तर ते खूप जास्त सुकत चाललेलं होतं आणि आमच्याकडे अशा कलरच्या बकेट होत्या। तर म्हटलं चला या कलरच्या बकेटमध्ये याला ट्रान्सफर करूया, आणि त्याला जर छिद्र पाडले नाही ना बकेटला तर मग झाडं लवकर खराब होतात। त्यामुळे मी तो गज गरम केला आणि त्याला सगळ्यात अगोदर छिद्र पाडून घेतले, आणि गावाकडून छान अशी माती आणलेली होती काळी माती, तर त्यामध्ये हे झाड जे आहे ते ट्रान्सफर करून घेतलं आणि त्यामध्ये लगेचच पाणी देखील घालून घेतलं। मला आता थोडीशी गार्डनिंग करायची खूपच जास्त हौस आलेली आहे, बघूया आता कितीपर्यंत जमतंय। आता शरीर स्कूलमधून आली, तिचं खाणं पिणं वगैरे सगळं झालं, म्हटलं चला लगेचच तिचा होमवर्क घ्यावा, नंतर मग तिचे पुन्हा नखरे चालू होतात। चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तोपर्यंत बाय।